आणि साहेब काय सांगाल, गेल्या अनेक वर्षापासून आम्ही तुम्हाला बघतो येते बाबासाहेब आंबेडकरांचे जे महापरिनिर्वाणाच्या दिवशी जी लोक अभिवादन करण्यासाठी येतात त्यांच्यासाठी तुम्ही इमान येत बरे ते तुमच्यामध्ये पावभाजी असू द्या मलाही असू ते वाटप करता, काय सांगता आणि त्या माध्यमातून तुम्ही जे उपक्रम सुरू केलं आहे काय सांगाल त्याबद्दल? एकतर आम्ही 1985 साली आमच्या चेतभूमीला आलो बाबासाहेबांच्या दर्शनासाठी. दर्शन घेतलं आणि ज्ञानेश्वर उद्यानामध्ये बसलो होतो 5-6 कार्यकर्ते आणि चणे फुटाणे खात बसलो होतो. तर आम्ही बाजूला बघितलं त्या दिवशी 6.5 महापरिनिर्वाण दिवशी बाजूला बघितलं आम्ही ते गावाहून आलेले जे लोक आहेत आपले बांधव आहेत ते गावाहून आलेली भाकरी शिळी भाकरी आणि जे दुसरी माणसं अजून भात शिजवत होते सुरू म्हणून त्या पाहिल्यानंतर आम्ही विचार केला मुंबईत राहून आमचा उपयोग आहे, मग आपण हे जेवण द्यायला सुरू केलं पाहिजे. त्यात आम्ही सुरुवात केली आणि पहिल्या वेळेला त्याच दिवशी आम्ही परत घरी गेलो चेंबूरला आणि तिथून प्रत्येक घरातली भाकरी शिल्लक चपाती शिल्लक अशी चपाती जे कालवण शिल्लक राहिलेलं आहे भाजी शिल्लक राहिलेली तर ते टोपात भरलं भाकरी घेतल्या आणि ह्या ज्ञानेश्वर उद्यानामध्ये येऊन लोकांना वाटल्या आणि 1986ला पुन्हा सुरुवात केली की आपण ही सुरुवात करूया. 86 पासून आजपर्यंत आम्ही कंटिन्यू हे चालू केलेलं आहे. फक्त कोविडमध्ये 2 वर्षे करता आलं नाही आम्हाला. या माध्यमातून किती अनुयायांपर्यंत आपल्याला पोचता येतं या उपक्रमात? किती अनुयायांपर्यंत मी फायदा देऊ शकतो हा प्रश्न वेगळा आहे, पण आम्हाला वाटतं आमच्या अनुयायी इथून भुका जाऊ नये. आमचा अनुयायी इथं आलेले पुन्हा अनुयायी भुका जाऊ नये, त्याला खायला मिळालं पाहिजे. त्यामुळे भरपूर करतो तिथे आकडेवारी सांगणं काही अर्थच नाही मला. पण आम्ही 2 दिवस 5 आणि 6 डिसेंबरला 2 दिवस पूर्ण दिवस आमचं हे वाटप चालू असतं. तुम्ही सांगितलं की कोविडमध्ये जो प्रॉब्लेम आला म्हणून आम्हाला करता नाही आला, पण यापुढे जर असं काही असेल किंवा दुसऱ्या गोष्टी काय असतील तर तुम्ही हे कंटिन्युटी बाबांसाठी करणार? ही तर कंटिन्यू राहणारच आहे. शिवाजी पार्कवरची जेवणाची वाटपाची कंटिन्युटी कायम राहणारच आहे. परंतु त्याशिवाय आमचं मंडळ एवढे भाजी वाटप किंवा जेवण वाटपाचं काम करत नाही आहे. आम्ही आता या फेब्रुवारी 2024मध्ये आम्ही चेंबूरला 50 विद्यार्थी एका वेळेला 12 तास अभ्यास करतील अशा प्रकारचे अभ्यासिका सुरू करतो आहे. आम्ही सर्व तयारी पूर्ण झालेली आहे. म्हणजे 6 डिसेंबर व्यतिरिक्त इतरही ते पण आहे. ते तुमचं प्रतिष्ठान हो, लायब्ररी आहे. लायब्ररीमध्ये 7,000 ग्रंथ आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही संस्थेवरती करतोय आणि ती मेहरबानी म्हणून नाही, बाबासाहेबांचे आम्हाला जे दिले दान म्हणजे जे दिले ते आम्ही फेडू शकत नाही. जगताप तुमच्याकडून बघूनच वाटतंय की तुम्ही किती वर्षापासून आणि किती इमाने इतभार हे काम करताय लोकांपर्यंत अनुयायांपर्यंत पोहोचत, काय सांगा त्याच्यावर? हे बाबासाहेबांची देणगी, बाबासाहेबांनी दिलेली ऊर्जा आहे. या समाजाची दुर्दशा बघून अन्न मिळत नाही, शिळ्या भाकरी आणल्या भात शिजून खातायत. अशा परिस्थितीत आम्ही आमच्या चालना झाली की आपण काहीतरी घडवलं पाहिजे. मुंबईत राहून आपला काय उपयोग नाही, तर आम्ही घरी गेलो आणि घरातल्या लोकांकडून भाकरी काय असेल ते घेऊन त्या लोकांना वाटप केली. परंतु त्यानंतर आम्ही सातत्यानं 38 वर्ष हा उपक्रम चालू केलेला आहे. परंतु ही संस्था एकच उपक्रम नाही आहे, अनेक उपक्रम आहेत. त्यात बालवाडी असेल, वाचनालय असेल, व्यायामशाळा असेल. आता आम्ही नवीन 2-3 उपक्रम आणतो आहे. ते उपक्रम आता फॉलो करणार आहोत. पुढल्या भविष्यात ते आम्ही समाजामध्ये देणार आहोत. 2-3 प्रकल्प आहेत ते येणार आहेत. हा संस्था आता इथं थांबणार नाही, पुढे जाणार आणि ही पावलं मागे येणार नाहीत. ही अशी शेवटची बाबांना श्रद्धांजली.